नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण सांजा गावामध्ये आलेलो आहोत, म्हणजे जनाई मंगल कार्यालय या मंगल कार्यालयाकडे जात असणाऱ्या रोडवर आलेलो आहोत। या रोडवर येण्याचं कारण आहे की हा जो रोड आहे, हा रोड सांजा रोडपासून फुटतो। तिकडल्या भागाला एक कमान आहे आणि त्या कमानीपासून हा रोड फुटतो। साधारणपणे एक अर्धा किलोमीटरला काही थोडा कमी भाग असेल, अर्धा किलोमीटरला काही कमी भाग असेल एवढा रोड या ठिकाणी दिसतोय। हा रोड प्रदीप घोणे नावाच्या एका कार्यकर्त्यानं, शेतकऱ्यानं त्यांच्या स्वतःची जागा, शेतातली जागा मागील 10 ते 15 वर्षापूर्वी 10 ते 12 वर्ष झालं असेल अंदाजे, तर त्या वर्षापूर्वी म्हणजे 10 वर्षापूर्वी हे जागा या वस्तीतल्या लोकांना वस्ती बसवण्यासाठी रोडच नव्हता आणि तो रोड दिल्यामुळे या भागातली वस्ती आज हजारो घरे या ठिकाणी बसलेत। गोरोबा काका नगरचा हा भाग आहे, सांजा रोडच्या जवळ जनाईच्या मंगल कार्यालयाच्या बाजूला रामनगर। तर हा रोड जे आहे ती कसा दिला आणि ते दानशूर व्यक्तिमत्व आज या सांजा गावामध्ये SC कॅटेगरीमधून हे जिल्हा परिषदेचे आता उमेदवार आहेत आणि त्या उमेदवाराच्या बाजूनं असणारा समाज आम्हाला जे मदत करतात आणि आमच्या कामाला जे अर्ध्या रात्री पडतात त्याच्या पाठीशी आम्ही आहोत असं सांगण्यासाठी हा समाज आलेत। हे सांगण्यासाठी हे लोक आलेत। आता महत्त्वाचा मुद्दा असा आहे की काही बातम्या खडतर प्रवास यूट्यूब चॅनलला लोक बघतात आणि विरोधक सांगतात की खडतर प्रवास यूट्यूब चॅनल पेड न्यूज करत आहे। पेड न्यूज करते म्हणणाऱ्या माणसानं हे काम बघा आणि हे काम दाखवा। तुम्ही सुद्धा काम केलेलं दाखवा, तुमच्यासुद्धा बातम्या केल्या जातील। चांगलं काम केलं तर चांगल्या आणि काम केलं नसलं तर जसं काम आहे तसं, म्हणजे खरं ते खरं आणि खोटं ते खोटं। खडतर प्रवास दाखवणार म्हणजे दाखवणार। हे काम प्रदीप घोणेनं केलं आहे। आता तुम्ही काय केलं आहे हे दाखवा। उद्या तुमची बाईट घेण्यासाठी मी हजर आहे। पेड न्यूज वगैरे असलं बोलत बसू नका। जर पेड न्यूज केली असती ना तर 50 लाखाच्या गाडीत ही प्रभाकर लोंढे फिरला असता, बॅग अडकावून हिंडला नसता। 35 वर्ष माझ्या गळ्यात बॅग आहे। आता बघा हे समाज काय म्हणते ते काय नेमकं। साहेब हे तुम्ही हां सांगा। हे गोणे सरांनी, तुमचं नाव सांगा। मुस्तफा रशीद शेख। कुठं राहता तुम्ही? सांजेत। बर हा, आम्ही इथं येता जाता बघितलं गोणे सरांनी रस्ता करण्यासाठी जागा दिली यांना। हा. एक 800 फूट आहे, 50 फूट लांबीचा रोड दिला गोणे सरांनी। आता मला सांगा, हा ही दिलाय तुम्ही सांगायला, हा त्यांनी पैसे घेतले नाहीत कशावर? नाही रुपया नाही घेतलेला त्यांनी गोणेने। नाही तुमचं आता ते निवडणुकीला उभारले, तुम्ही शिवसेनेचा माणूस आहात हा. म्हणून तुम्ही त्यांच्या बाजूला बोलायला असं आहे का? नाही तसं नाही। मग कसं आहे? खरं ती बोलताय आम्ही। हा. आम्ही मुस्लिम समाजाची माणसाला बडकावा बोलतच नाहीत। लबाड बोलत नाही मापच नाही आम्हाला लबाडवरी। कधी दिलाय हा रोड? का 15-16 वर्ष दिला असेल किती झालं। लोक राहतात तुमच्या इथं? इथं कमीत कमी एक 1000 एक लोक राहतात। मुस्लिम समाज के लोग झूठ बात नहीं करते। नाही तो सही है कि झूठ है? बिल्कुल सही हेलो। बात। सही है तो सही है ये रोड दिया वाला। ये जो देखो, अब मैं यहाँ पे 25 साल से रहता हूँ। हाँ। इधर जब मैं रहने को आया हाँ। वो साल ऐसी हालत थी, यहाँ पे जाना आना मुश्किल था। हाँ, हाँ। फिर अब हम लोग यहाँ के कुछ क्या करें। अब ये प्लॉटिंग का रास्ता तो सही नहीं था, हाँ, ग्राम पंचायत तरफ से भी कुछ नहीं था। हाँ। अब बाहर जाने के लिए कुछ नहीं था। अब तो हमने यहाँ से 5-10 आदमी मिलके यहाँ से गोने साहब के पास गए। उनको हमने बोले सर ऐसा ऐसा हमको जो है तो आपके खेत के पीछे जो है तो हम रहते हैं। तो उन्होंने बोले कहाँ? बोला ऐसा ऐसा हैदर अली के प्लॉटिंग में रहते, हमको बाहर जाने के लिए रास्ता नहीं है, ऐसा जाना बोले तो नहीं होता, तो ऐसा रास्ता दो रिक्वेस्ट। तो उन्होंने सोचे फिर और हमको बोले कि ठीक है मैं बोल देता हूँ। बोल नहीं सर बोल नहीं, अभी ही बोल दो जो बोलना है, जो कि हम करें। ये झूठ अगर बात निकली
तो चैनल की भी खराबी, तुम्हारी भी खराबी। मैं खुद गया था, इसीलिए बोल रहा हूँ ये बात। समझो तुम्हारे विरोधक आदमी ने ये चैनल के ऊपर बोल दिया कि ये पैसा ले लिया है और ये खत के ऊपर सिग्नेचर है प्रदीप घोने साहब की, इन्होंने पैसा लोगों के पास से लिया और बाद में ये जमीन दिया। अगर ऐसा प्रूफ मिला तो तुम्हारी झूठ बात हो जाएगी। बिल्कुल। अब मैं क्यों झूठ बोलूंगा, क्या जरूरत है इसमें, कुछ फायदा आहे का झूठ से? जो हक है बात, काय हक बोलतो बात है। साहेब, काय म्हणता? बरोबर आहे. गोने साहेबांनी हा रस्ता दिलेला आहे. दिलेलं आहे? हो. खरं आहे? खरं आहे, 100% खरं आहे. खोटं नसावं म्हणजे बिलकुल बस खोटं. का तुमच्या पार्टीचा उमेदवार आहे म्हणून नाही बोलायला? नाही नाही नाही, जे आहे ते वास्तव आहे तो आहे. आहे. तुमचं नाव काय साहेब? कैलास साठे. कैलास साठे. साठे साहेब, तुम्ही मातंग समाज दिसता. हा. मातंग समाज बी लबाड बोलत नाही. नाही. आता मला सांगा, तुमच्या डोक्याला टिक्का आहे, ही जवळजवळ 2 कोटी रुपयाची जमीन आहे, हा. रोड आहे. कोण 2 रुपये देण्यासाठी, चहा पाजण्यासाठी परेशान होते. काय म्हणून चहा पाजावा, कशासाठी चहा पाजावा म्हणून, आहे ना? 2 कोटी रुपयाची जमीन प्रदीप घोणे साहेबांनी दिली का? हा, दिलेली आमच्या समोरच. हा, समोरच मोफत दिलेले आहे? हा, मोफत दिलेली. का शिवसेनेचे आहे तुम्ही? नाही नाही. हा, मग कसं? नाही नाही, आमच्या समोरच दिलेली. आम्ही आज रस्ता नव्हता नाही. श्रीराम बापू गेलो होतो आम्ही तिथं. श्रीराम बापू? बर. श्रीराम बापू होते आमच्या अहो, बरोबर. श्रीराम बापू म्हणले कायच काम केलं नाही इथं शिवसेनेच्या कैलास पाटील साहेबांनी. त्यावेळेस त्यांच्या पार्टीचा काही संबंध नाही, फक्त आणि फक्त त्यावेळेस ते इथले जे ग्रामसेवक हो, श्रीराम बापू प्रूफ आहे म्हणल्यानंतर करेक्ट आहे. हा, श्रीराम बापू आम्ही काय आता बोलायला चान्स नाही, कारण प्रदीप घोणेनं किंवा कैलास दादा पाटलानं काहीच काम केलं नाही असं म्हणायला त्यांना चान्स नाही. ऐका, त्यावेळेस आम्हाला राजकारणाचं कसलंय काय माहित, फक्त ते जे होते का आमच्या सांजाचे सरपंच होते. हा. सरपंच असल्यामुळे त्यांची धावपळ होती की काहीतरी मी वस्तीसाठी करतो म्हणून आम्ही त्यांना घेऊन गेलो त्यांच्याकडं. हा, ते तिथं जाऊन त्यांना रिक्वेस्ट केली, मग त्यांनी यस म्हणल्यावर आम्ही रातोरात 10 JCB लावून तयार केला रोडी. आता ते कमेंट मध्ये म्हणतात की वेळ आल्यावर मतातून कळेल. आता मतातून कळेल म्हणजे आमचं मतदान शिवसेनेला पडणार नाही असं त्यांचं मत आहे. तुमचं काय मत आहे बाबा? थेट प्रश्न आहे, कारण एवढी मोठी जागा दिली प्रदीप घोणेनं आणि प्रदीप घोणे तुमच्या आता गटामध्ये निवडणुकीला उभा आहेत. कसं तुमचं मतदान कसं आहे? आमचं आता मतदान जाणार आहे. प्रदीप घोणे, हा? मशालीला प्रदीप प्रदीप कशामुळं? त्यांनी एवढा मोठा रोड दिलाय. बर. स्थानिकच्या लोकांना विचारा. ही रोड दिली आम्हाला गरीब समाजाला. इथं आम्ही 12 वर्ष झालो. दादांच्या मदतीने हनुमंत आप्पांनी इथं पूर्ण लाईटची पूर्ण सोय केलेली आमची इथं. हनुमंत आप्पा? हा, हनुमंत आप्पा. म्हणजे हे का? हा, हे किती लाईट दिलेत? पूर्ण ह्या गल्लीला पूर्ण रस्ता आणि 100 फुटाहून 200 फुटापर्यंत आकडे टाकून आणत होते. इकडे आतमध्ये रस्ता पण नव्हता. लाईटीची आप्पांनी त्यांनी सोय केली समधी. एक हे बघा, हे डेपी आहे, हे डेपी आहे. हा डेपी दिसतो, या डेपीवर जास्त लोड व्हायला आणि लाईट कलेक्शन जास्त व्हायले आणि त्या डेपीला लोड जास्त असल्यामुळं डेपीला लोड सहन होणार आणि म्हणून दुसरा एक डेपी खाली बाजूला बसवलं बघा. आणि हे डेपी नवीन आहे, त्या डब्याच्या पलीकडल्या बाजूला डेपी आहे. हे नवीन डेपी आहे. ह्याचं कारण असं आहे की काय असू जा, कोण राजकारणी, कुठल्या पक्षाचे कोण आहेत, काय आहे आम्हाला काही माहीत नाही. फक्त आमच्या मदतीला अहोरात्र जो कोण पडणार आहे, आमचं काम जो करणार आहे, त्याला आमचं मतदान राहणार आहे आणि त्यांना आम्ही निवडून देणार आहेत. कुणाला काय वाटो अगर न वाटो आम्हाला घेणं देणं नाही. आम्ही कैलास दादा पाटील आमदार शिवसेना यांच्या पाठीशी खंबीर आहोत असं त्यांचं मत आहे. खरं आहे का हो बाई? खरं आहे का? कारण भाजपाचे माणसं खडतर प्रवासला ट्रोल करतात आणि ते म्हणतात की हे पेड न्यूज देत आहे. भाजपला खरं पत्र तुमच्याकडून काय पैसे घेतलेत का? घेतलेत का? खरं सांगा खडतर प्रवासला. तर हे लोक जे आहेत ते काम तर करायचं नाही पण लोकाला ट्रोल करायचं असं प्रकार आहे. आता हे झाली बाईट तुमची, उद्या भाजपाची सुद्धा बाईट करणार आहे. कोण पैसे देणार आहे त्यांना बी मी विचारणार की बाबा खडतर प्रवासला एवढे पैसे द्या म्हणून. कोण देणार आहे त्याचं बी नाव मी बघणार आहे. अरे बाबांनो, काम कामाचा गुरु आहे आणि समाजामध्ये जे आमदार खासदार जे आहेत, जे काम करतात त्याला अर्ध्या रात्री लोक मतदार राजा मदत करणार आहे. तशाच पद्धतीनं येणाऱ्या 5 तारखेला मतदान होणार आहे.
आणि जे माणसं काम करणार आहेत त्यालाच मतदान होणार आहे आणि 7 तारखेला निकाल आहे. त्या निकालातून खरा माणूस विजयी होणार आहे आणि ते विजय करण्यासाठी हे लोक प्रयत्न करणार आहेत. ते येणाऱ्या 5 तारखेला आपल्याला कळणार आहे. सर अजून काय कुणाला बोलायचं काय राहिले बोलायचं जसं कुणाला? मला बोलायचंय हां जसं ते म्हणतात की यांनी काय केलं हे दाखवावं. हा. आता हे काय आदर डागात मांडलेल्या गोळ्या तर नाही त्या, बरं. जे आहे ते समोर दिसतंय. बरोबर तसं आता माझं तुमच्या चॅनलच्या माध्यमातून त्यांना आव्हान आहे की तानाजी शिंदे हां आणि त्याच्या मागच्या त्या टोळीनं काय केलं हे उद्या दाखवावं. बरोबर तानाजी शिंदेनं सामाजिक एकही काम केलेलं मला दाखवावं. मी त्याच्या मागं उघड त्याला खांद्यावर घेऊन फिरायला तयार आहे. बघा आता ते अजून एकही काम, एक सिंगल काम तानाजी महत्त्वाचा शिंदेचं. मुद्दा, तानाजी शिंदेवर तुम्हाला आरोप करता येणार नाही. ह्याचं कारण सांगतो की तो माणूस अजून निवडून आलेला नाही आणि ह्याच्या अगोदर त्याचा राजकारणाचा आणि त्याचा काही संबंध नाही असं हा. त्यानं स्पष्ट सांगितलं. हा. कारण माझा व्यवसाय आहे हा. आणि मी पंक्चर काढून माझी उपजीविका भागवतो असं त्याचं म्हणणं आहे. त्यानं निवडून आल्यावर जर त्यानं नाही काम केलं तर तुम्हाला त्याला विरोध करता येते. पण आता आणि- सध्या तुम्हाला विरोध करता येणार नाही. जे काम तुम्हाला विरोध करता उमेदवारी मिळण्यासाठी पण त्याचं सामाजिक काहीतरी कर्तव्य पाहिजे ना. ते नाही ते उमेदवारी कोणाला बी देऊ शकतात. पण त्यांच्या सोबत जे बापू सुरवशी आहेत हा. आणि त्यांचे कोण राजकारणी माणसं आहेत त्यांनी काम केलेलं उद्याच्याला माझ्या चॅनलवर दाखवलं लागेल. मागच्या इलेक्शनला लोकांनी बापूंला त्याच्यामुळेच घरी बसवलं ना. हा 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 तर ते आता काय बसवलं तुम्ही गावाचे मतदार आहेत पण खडतर प्रवासी म्हणू शकत नाही. मी खडतर प्रवासच्या माध्यमातून त्यांना चॅलेंज करतो की तुम्ही कामं केलेले उद्या चॅनलला दाखवा. 100% खडतर प्रवास सगळ्याच पक्षाच्या लोकांच्या बातम्या निपक्षपाती देणार आहे. तुम्ही बातम्या द्यायला समोर या. आम्ही तुमच्या समोर आहेत. जे सत्य ते सत्य, जे असत्य ते असत्य, जे खरं ते खरं, खोटंची खोटं. हा रस्ता प्रदीप घोणे यांनी दिला आहे आणि या रस्ता उद्याच्याला मी निवडणुकीला उभारणार आहे म्हणून दिलेला नाही. 10-12 वर्षापूर्वी दिलेला आहे. तो आत्ता दिलेला नाही. आणि मी रस्ता देतो आणि त्या रस्त्याच्या मोबदल्यामध्ये मला मतदान द्यावं ही भावना बी नाही. त्यानंतर ते नगरपालिकेमध्ये निवडून आले, अध्यक्ष झाले, हा काळ होऊन गेला. त्याच्या अगोदर हे रस्ता दिला आहे आणि त्याची जाणीव हे मतदार ठेवते. तर मतदार आपल्याला 5 तारखेला भरभरून मताच्या माध्यमातून सहकार्य करणार आहे का बोलणाऱ्या धोतर गेलं वाऱ्या असं सांजायचे माणसं करणार आहेत ते बघूया. येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंढे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि आपले विचार खडतर प्रवास यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. खरे करा, खोटे करा, तुमचा मला काही फरक पडणार नाही. जे खरं आहे ते वास्तव मी दाखवत राहणार. मी प्रभाकर लोंढे खडतर प्रवास संपादक. धन्यवाद. सांजेकर. जय हिंद, जय महाराष्ट्र. रेडी? कुठं राहता? कांदा रोड जाणार आहे मंगल कार्यालय. बरं काय नाव तुमचं? मीना प्रकाश सुरवशे. किती दिवसापासून राहता इथं? झालं 30 वर्ष झाले. 30 वर्ष झालं. आणि हे प्रदीप घोणे साहेबांनी रस्ता दिलाय म्हणून सांगितलं इथं लोकांनी. हां हां खरं आहे का होई? हां खरं आहे की. हां इथं रस्ताच नव्हता. बरं त्यांनी एक पाय पैसे काढायचा घेतलेत का? एक पाय रावायचा. नाही पैसे नाही. चौकशीने रस्ता दिलेला आहे त्यांनी. बरं त्या रस्त्याच्या मधल्यामध्ये काय मागितलं का पैसे बिसे नाही काय नाही मागितलं? नाही की नाही काय निवडणुकीला मी उभा राहिलो काय मला काय मतदान नाही. करा. पैसे बिशे काय मागितलेलं नव्हतं हां. आणि तसला काय कालवा पण नव्हता. बरं तुमचं नाव काय म्हणलं? मीना प्रकाश सुरवशे. बरं हे तुमचं घर आहे का? ही घर आहे माझं. बरं इथं डेपू वगैरे ते हनुमंत आप्पा काय नव्हतं इथं. या हनुमंत आप्पा डेपीचं वगैरे काम करताय. हां. लाईटीची वगैरे सोय करताय तुमची चांगली? करतात की. लाईटीचे डेपी बसवलेत का? त्यांनीच केलं ही सगळं. काय नव्हतं आधी. बर हां. म्हणजे प्रत्येकाला लाईट ह्याने दिली. ह्यांनीच केलेलं आहे. हे बघा ही कशी परिस्थिती आहे. वास्तववादी चित्रण मांडत असताना काय होतं. वास्तववादी चित्रण मांडत असताना कुठल्याही पत्रकाराला विरोध होत आहे. आमच्या बऱ्याचशा पत्रकाराला स्वार्थी आहेत, पैसे घेऊन बातम्या देतात, खोट्या बातम्या देतात, भाजपाच्या विरोधात बातम्या देतात. अशा पद्धतीच्या बऱ्याचशा आम्हाला कमेंट येतात. आम्हाला त्याची काय पर्वा नाही. भाजपवाल्या सर्व कार्यकर्त्यांना, माझ्या मित्रमंडळीला माझी विनंती आहे, तुम्हीसुद्धा काम केलेलं आम्हाला दाखवा. तेवढ्याच ताकदीनं आम्ही तुमचीसुद्धा बातमी लावूया. फक्त एकच विनंती आहे की बातमीदाराला कोणीही माणूस दुश्मन नसतो. जे काम केले ते काम, नाही केले ते नाही, एवढंच आहे. तुम्ही आता यूट्यूब चॅनलमध्ये पहा.